भगवंत महादेव माहित आहे कोण आहे? एका जनार्दनी वैष्णव संतांचं प्रमाण आहे. हा, आणि संतांवर विश्वास ठेवावा लागेल, नाही का? बघा, आपले 10 पिढी झाले. मला तुम्ही आपली 10वी पिढी पाहिली का पहिलीची? पण फाटांनी म्हणा कोणीतरी इतिहास लिहून ठेवलेला आहे, नाही का? म्हणून आपल्याला माहित आहे की अमुक अमुक नावाचे आपले अंजोबा पंजोबा होते. छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं का आपण? नाही पाहिलं. पण पोवाड्याच्या माध्यमातून त्यांचा इतिहास आपल्याला कळतो आहे, म्हणून आपला विश्वास. मग वैष्णवामध्ये भगवंत महादेव शिरोमणी आहे, हे संतांनी प्रमाण दिलेलं आहे. मग निंदा करणं शोभेल का? अहो, भगवंत महादेव एवढे वैष्णव आहे, एवढे वैष्णव आहे की भगवंत पांडुरंगाची पायी वारी करतात. आता काय झालं, कैलासामध्ये भगवंत महादेवांना खूप इच्छा झाली आणि निघाले. कशा करता की पंढरीची वारी करायची आहे. आता मला सांगा, बाईचा मूळ स्वभाव आहे का नाही महाराज? ज्या बाईचा नवरा न सांगता त्या घरातून चालला तर त्या बाईला शंका नाही येत का? कमीत कमी ती विचार आहे का हो, मले न सांगता तुम्ही चालले बोल. आजपर्यंत तुम्हाला बोलत नाही. कुठं सवत आहे तर काय आहे? शंका. असं आहे. ठाकरे महाराज नेहमी शंकेवरती सांगत होते बोवी, म्हणून संशय होणे थोर आणि नाही पाप घोर, हा विनाशाची वाघूर प्राणी असे, नाही का? शंका. तर माता पार्वती आहे, प्रकृती आहे, आदिशक्ती आहे, मूळ स्वभाव आहे स्त्रियांचा. का हो मालक, कुठे चालला आपण? थोडेसे महादेव स्तब्ध झाले. अहो, कलेक्टर असो या तो मुख्यमंत्री असो, तो बाहेर पाहिला तर वाघ आणि घर में आएगा तो भिगी बिल्ली, नाही का? म्याव. नाही का? आणि लिहिता घेतली तर काही वाईट होतही नाही, त्याच्यात आपलं भलं असते. त्यावेळी महादेवाला विचार पडला की आता पार्वतीला जर आपण सांगितलेलं नाही तिथे तिला क्रोध आहे, हिला सांगायला पाहिजे. अगं पार्वती, अगं मी पंढरपूरला चाललेलो आहे वारी करता. माझा जो आराध्य देव आहे भगवंत पांडुरंग, त्यांचं दर्शन घेण्याकरता जात आहे. तुम्ही एकटे कसे चालले? आम्ही का बरं येऊ नये? आम्ही कोणतं पाप केलं? आता भगवंत महादेवाला वाटलं पार्वती माझ्यासोबत चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सोबत नेलेलं बरं. मग तिकडे आपले गणपती महाराज मोठा पोटवाले हे टुनटुन पुढे आले. आई कुठं, बाबा कुठं, मी पण येतो. आता भगवंत महादेवाला विचार पडला, एवढा मोठा पोटाचा बाळ वागवण कोण? याच्या सोबत वागवण कोण? कागद पार्वते, ते तुला पाहावं लागेल. मी कशाला कोणी जवळच पाहते. बरं ठीक आहे. मग आपले नंदी घेतले, गणपती महाराज घेतले, पार्वती माता घेतली आणि निघाले आपले रस्त्याने. भजन करत निघाले. कोणतं भजनकारी
पळत चालले. अहो प्रत्यक्ष भगवंत महादेवाचे आराध्य पांडुरंग आहे, श्रीराम आहे नाही का, रामकृष्ण हरी आहे. असं आहे हस्ते क्षमाला हृदय कृष्ण तत्वम जीवाग्र भागे वर राम मंत्रम यन्मस्तके केशव पाद तीर्थम शिवम महाभागवतम नमामि. त्यांचा आराध्य रामकृष्ण हरी आहे. आणि आपल्या आराध्याला भेटण्याकरता जेव्हा निघाले ते एवढे तल्लीन झाले भजनामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, त्यांना भान नाही राहिलं का माझ्यासोबत माझा मुलगा आहे, माता पार्वती आहे, भान नाही राहिलं. आणि ते भान नसताना भगवंताचा गाभाऱ्यात गेले आणि भगवंताचं दर्शन घेतलं आणि त्यांना भानही नाही. माता पार्वती आणि गणपती महाराज बाहेर राहिले. भगवंत पांडुरंगाला आपला आराध्य भगवंत महादेव आपल्याला भेटण्याकरता आले म्हणून नम्रता धारण केली आणि साष्टांग दंडावत घातला आणि महादेवाला उचलला आणि आपला डोक्यावरती धारण केलं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवंताला एवढं आनंद झाला की भगवंत महादेवाला उचलला आणि डोक्यावर धारण केलं. असं आहे हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाच हृदय गोडी साखरेचे ठाई.